महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया, वाळू चोरी, मुरुम चोरी याच्यावर मी आघात केला होता. सरकारला जाब विचारला होता आणि सरकारने त्याची नोंदही घेतली होती. आणि जवळपास 1.5 महिना या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे रावे एरियावर, मुक्ताई नगर, भोजवड वगैरे या परिसर, भुसावळ या परिसरामध्ये 2 नंबरचे धंदे जवळपास 90% बंद करण्यात आले होते. वाळू तर बंदच झाले होते. त्या ठिकाणी वाळूच्या ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या होत्या. म्हणजे चांगली उपाययोजना केली होती. परंतु आता अलीकडे पाहतोय ते सगळी उपाययोजना मोडकळीस आली आहे आणि आता परत पूर्वीपेक्षाही दुप्पट वेगाने या ठिकाणी मुरुम वाहतूक चालू आहे, वाळू वाहतूक चालू आहे, गाळ वाहतूक चालू आहे आणि मग थोडंफार मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या नजरेसमोर त्यांचे अड्डे सुरू आहे. असं म्हटलं जातं की आता दुप्पट हप्ते देऊन या ठिकाणी पोलिसांनी त्यांना परवानगी दिल्यामुळे 1.5 महिना बंद होतं. कोण बंद होतं, जवळपास 90% बंद होतं आणि आता त्याचं दुप्पट वेगानं सुरू आहे. याचा अर्थ काय, हप्ते दुप्पट झाले.